माऊलीनगर ही भयंकर घटना. राहत्या घराला आग. आपण जाणून घेऊया त्यांच्या घरातील काय काय नुकसान झालेले. स्वतः घर मालकीणीत आहे. तुमच्या घराला आग कशी काय लागली ते सांगा. ते लेकरं झोपलेले होते, अचानक आग लागले. सरच जळालेलं आहे, काच नाही, पत्रे बित्रे सरे, पुन्हा कपडे, कूलर, टी व्ही पुरं होतं त्याच्या घरात. काहीच म्हणून राहिलं नाही. लेकरांचे दप्तर, वया, पुस्तक, माझे कागदपत्र ते भयानक जाळ लागली. असं लेकरांना सुद्धा, मला सुद्धा घाबरून असं पळाले. शेजार पाजार येऊन ते इजवले आग. पुरं असं एकदम जाळ होतं, पत्र्याच्या वर काहीच राहिलेलं नाही. भांडे कुंडे काहीच नाही राहिलेलं. पंखा, कूलर ते सारं होतं ना, काहीच नाही राहिलेलं. पासबुक होते, आधार कार्ड लेकराचे होते, आमचे कपडे होते. मजुरी काम करते, एकटीच करून खाणार आहे मी. माझ्या मागे कोणी नाही, 2 आहेत. लय झाले, भरपूर काहीच राहिलं नाही सर. तर नुकसान झालेलं. काय तुम्ही कोण आहे? त्यांचा नोंद आहे आणि यांचे दोन्ही लेकर आहेत. त्यांचे हे लहान आहे, ही मोठी त्यांचे, आणि हे स्वतः आहेत. त्यांचे मिस्टर नाही आहे तिथं, स्वतः करून खाते तिथं. आणि असल्या त्यांच्या घराची परिस्थिती तुम्ही बघताना साहेब, तुम्ही अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांचे खाण्याचे वस्तू बी राहिले नाही, कपडे अंगावर घालायला त्यांना हीच ड्रेस, त्यांना अंगावर कपडे घालायला राहिलेले नाही. त्यांचे वह्या पुस्तकं, ह्या लेकराचा हाल बघा तुम्ही. त्याचे हे झालेले, ते एक ड्रेस राहिला त्याच्या अंगावरती बी फाटका राहिलेला आहे सर. दुसरं काही राहिलेलं नाही त्यांच्या घरात. पत्रे सगळे जळाले. त्यांचे गोलाचं होतं यांचं शेड, ते सगळं जळून राख झालेलं आहे. आणि हे कारण फक्त ह्यांचं, हे झोपले होते दोन्ही लेकरं. दिवा लावलेला होता. हे आमच्याकडे घरी आलते चार्जिंग लावायला. यांच्याकडे लाईट सगळं नाही आहे, चार्जिंग लावायसाठी घरी आलते. ह्या कारणामुळे हे दोन्ही लेकरांनी उठून ते आगीच्या झपाट्यात पळत आले. दरवाजा तुम्ही बघू शकता, यांचा दरवाजा सगळं राहिलेला नाही, जवळ ठाक झालेला आहे. पूर्ण पत्रे हे साईडचे पूर्ण जळालेले. तुम्ही साहेब, तुम्ही थोडं लक्ष बी घेतलं ना, तुम्ही घरात येऊन बघा, एकही वस्तू असं राही आहे ते घरात असं शिल्लक आहे त्यांच्यासाठी, उपयोगासाठी काही कामाचं राहिलं नाही. हे पत्रे, हे त्यांचे सगळे सामान वगैरे, फ्रीज वगैरे सगळे, कूलर वगैरे सगळं जळालं. त्यांच्या वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं एक बी राहिलं नाही. सगळे असे गट्टे झालेले साहेब, तुमचे काहीच राहिलं नाही. असं कामाचे वस्तू आहे, एक अर्धा वस्तू असं काहीच राहिलेलं नाही आहे. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब, यांचे जीव धोक्यात, दोन्ही लेकरांचे जीव वाचलेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाही तर कदाचित असे एवढे भयानक घटनेमध्ये त्यांचे जीव, लेकरांचे जीव राहण्यासारखे नव्हते. पण आज त्यांचे ते दोन्ही लेकरं वाचलेत, सुखरूप आहेत त्यांचे दोन्ही लेकरं. कारण की त्यांचे पिण्याचे पाण्याचे ड्राम सगळं जळून गेलेले, पाणी नाही आहे त्यांना सध्या. आणि ते पाणी टाकायला पाणी नव्हतं साहेब. इथं बळद शेजारी बाजारी करून पळत मागून घेतलेले पाणी बळद टाकले त्यांच्या. पाणी मारायला सगळं. अग्निशामकची गाडी 1 घंटेनंतर आलेली. त्याच्या अगोदर एवढं काही राग झालेलं आहे. आगीवरती त्यांनी नियंत्रण सगळं, म्हणजे आग पूर्ण विझवली त्यांनी. पण आता सध्या त्यांच्याकडे झोपायला सगळं जागा नाही आहे साहेब. त्यांना सध्या झोपायला काहीच जागा नाही आहे. त्यांना काय करणार? आम्ही इथंच राहतो बाजूला तिकडं. आम्हाला लोकांना असं ते नजरात दिसल्याबरोबर आम्ही पळत आलो. लेकरं आले उठून. आम्ही आलो तर आरडा केलो, घर पेटलं. ते बरं झालं, त्या मुलाने आगीचं ते जरा वाफा लागलं, ते असे उठून माईकडे गेले पळायला. ती गेली होती त्यांच्या मामाच्या मुलीच्या घरी चार्जिंग लावायला मोबाईल. त्यांची तिथे काही लाईट नाही, काय नाही, वस्ती दिवा लावून गेली तिथे गोडतेलचं. ते सगळं पेटल्यावर ते पाण्याचे शेजार बाजारा कोणी 1 हांडा, 2 हांडे, 3 हांडे कोणी आणू. इथं कसं पाण्याचा नळ आले नाहीत, काय नाहीत. नवीनच फलाट आहे तिकडं. नव्या फलाटामध्येच तिने फलाट घेऊन पत्राचे शीट ठोकलेले.
अग्निशामक दलची गाडी येऊन पूर्ण आग विझवलेली आहे आणि आता इमर्जन्सीसाठी पाणी भरून ठेवत आहे। रात्रीच्याला अचानक शेडला आग वगैरे लागावं नाही म्हणून 4 ते 5 टाक्या पाण्याच्या भरून ठेवत आहेत। पूर्ण टीम अग्निशामक दल व फायर ब्रिगेड या ठिकाणी मजुरी करून खाणाऱ्या जयश्री संतोष जाधव यांच्या राहत्या घराला आग। घरात लाईट नसल्याकारणी लावलेल्या दिव्यामुळे घराला भीषण आग। घराला आग लागलेली दिसताच शेजाऱ्यांनी केला आग विझवण्याचा प्रयत्न, परंतु जागेवरती पाणी नसल्या कारणामुळे पूर्ण घर जळून झाले। घटनेमध्ये जीवहानी काही झाली नाही, परंतु घरामधील पूर्ण वस्तूचे रूपांतर जळून राखेमध्ये झाले आहे व पूर्ण पत्राचे शेड जळून गेलेले चित्र दिसून येत आहे। मी लेबर काम करून माझा व माझ्या 2 मुलांचा खर्च भागवत आहे। आता मी इतकी मोठी भरपाई कुठून करणार याची नुकसान भरपाई करण्यात यावी, याची मागणी जयश्री संतोष जाधव व त्यांचा मुलगा ओम संतोष जाधव आणि त्यांची मुलगी सोनाली संतोष जाधव यांनी केली आहे। आग लागलेली माहिती मिळताच नगरसेवक बाळासाहेब गुलजार यांचे विश्वासू समाजसेवक दत्ताभाऊ जाधव व मौली नगर येथील पूर्ण टीम घटनास्थळी येऊन अग्निशामक दलची गाडी, फायर ब्रिगेडची गाडी बोलवण्यात आली व पूर्णपणे आग विझवण्यात आली।